हाँ इंटर कॉलेजेट मध्ये पण अवॉर्ड मिळाला. एक स्पीच द्यायचं. जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपण सगळे येथे या शिवाजी पार्क मैदानात म्हणजे या शिवतीर्थातच हजर आहात. याच जागी 40 वर्ष आधी माझे काका म्हणजे माननीय बाळ ठाकरे यांनी त्यांचा पक्ष येथे स्थापन केला. तेव्हा त्यांच्याबरोबर माझे आजोबा होते. ते तेव्हा म्हणाले होते की हा बाळ मी महाराष्ट्रासाठी अर्पण करतो. आज निश्चितच आपण बघत आहात माझ्या मागे कोणी नाही, पण मी स्वतः सांगतो की हा राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्रासाठी अर्पण करतोय. आपल्या सगळ्यांच्या मनात विचार येईल, मराठी म्हणजे कोण? शिवाजी महाराज की जय. तो जोर जोरात जय ओरडतो ना, तो आहे मराठी. शिवरायांचं चरित्र वाचून ज्याच्या अंगावर काटा येतो ना, तो आहे मराठी. ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत जो त्यांच्या कवितेतील रस घेतो ना, तो आहे मराठी. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा पाठिंबा जो देतो तोच खरा मराठी. राजकारणात मुद्दे बरेच आहेत. मी पक्ष काढला हाच एक मुद्दा झालाय. इतकी नाटकं केली नाही, हा परत जाणार. नाही हा 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 परत जाणार. पक्ष काढणे काय थट्टेची गोष्ट आहे का? बरोबर, पक्ष काढणं ही थट्टेची गोष्ट नव्हेच. तिला लोक लागतात, पैसे लागतात, झेंडे लागतात. झेंडांच्या रंगांचा विचार करायला लागतो. सकाळी लवकर उठायला लागतं. म्हणून मी घेतले ते घड्याळ. ते असतं ना डिजिटल, घेतलंय मी. रोज सकाळी 6 वाजता पवार असं त्याचा गजर वाजतो. पटकन जाग येते मला. खूप सुंदर घड्याळ आहे, तुम्ही पण घ्या. नुकताच आपल्याकडे 26/11 हादसा झाला. त्याच्यानंतर आपले मंत्री काय बोलतात? शाहरुख खानच्या चित्रपटातील डायलॉग मारतात. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. नंतर मग गावात जातील, बड़े बड़े गाव में ऐसी छोटी छोटी आत्महत्या होती रहती है. हे ना सगळे आपले RR, अजित पवार, या सगळ्या लोकांना मी एक चित्रपटातील डायलॉग मारून दाखवतो. आणि तो चित्रपट आहे सत्या. मी या सगळ्यांना एवढंच म्हणतो, RR, अजित पवार, मौका सभी को मिलता है. मौका सभी को मिलता है. आमची पण वेळ येणार. आणि जेव्हा आम्ही येणार ना, हे सगळे लोक घरी बसून लपणार. असेच आपले मराठी संस्कार पुढे जातील अशी आशा अपेक्षा बाळगतो आणि आम्हा सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.